अप्सरा पुन्हा चर्चेत आली। मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते। तिने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले असून काही महिन्यांपूर्वी तिने दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात देखील प्रवेश केला आणि तिथल्या तिच्या कामांची प्रशंसा केली जाते आणि ती तिच्या आगामी मुघल मर्दिनी चित्रपटी तारा राणी या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे। सोनाली कुलकर्णीने लग्नावरून होणाऱ्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देत काय म्हटलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी अभिनय आणि सौंदर्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारी सोनाली कायमच चर्चेत असते। बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। नटरंग, मितवा, क्लासमेट्स, पोस्टर गर्ल, हिरकणी हे सोनालीचे काही गाजलेले चित्रपट। सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं। सोनालीने नुकतेच तिच्या कुटुंबात झालेल्या एका लग्न समारंभाला हजेरी लावली असून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होते। व्हिडिओमध्ये तिचे संपूर्ण कुटुंब दिसून आले। निळ्या रंगाची पैठणी आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये सोनाली फारच सुंदर दिसते। यानंतर तिने पारंपरिक नाकाची अंगठी घालताना कसे खावे याचं प्रात्यक्षिक देणारा व्हिडिओ पोस्ट केलाय आणि नाक नाही तर असं दिसतं असं व्हिडिओला कॅप्शन देखील दिलंय। हा व्हिडिओ पाहून एका चाहत्याने सोनालीच्या लग्नाच्या स्टेटसवर कमेंट करत म्हटलंय की लग्न झालं नाही का अजून, लय वय दिसू लागलंय। त्यावर सोनालीने त्याला सडेतोड उत्तर देखील दिले। ती म्हणाली आहे, काका मंगळसूत्र दिसत नाहीये का, चष्मा लावून पहा। सोनालीच्या या उत्तराचे अनेक नेटकऱ्यांनी कौतुक देखील केले। सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा 2 फेब्रुवारी 2020 रोजी दुबईत साखरपुडा पार पडला। त्यानंतर 7 मे 2021 रोजी दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने विवाह बंधनात अडकले। सोनाली आणि कुणाल यांनी 7 मे 2021 मध्ये दुबईमध्ये रजिस्टर लग्न केलं होतं। दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने सोनाली आणि कुणालचा विवाह पार पडला होता। त्यानंतर लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी म्हणजे 7 मे 2022 रोजी सोनाली आणि कुणालने थाटामाटात लग्नगाठ बांधली। त्यावेळी तिचे संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होते। तो सोनालीच्या या रिप्लायबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही मॅक्सिमम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा।